श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयचं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळतील. आणि जर नवीन कोणी स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की तुमचा स्वामींवरचा विश्वास, श्रद्धा दृढ होऊन तुम्ही स्वामी सेवेत याल आणि स्वामी तुमच्या सर्व इच्छा, सर्व दुःख, संकट दूर करतील. तर चला, आपण आज एका महत्त्वपूर्ण सेवेला सुरुवात करणार आहोत. प्रत्येक स्वामी भक्ताचा वार म्हणजे गुरुवार आहे. गुरुवार म्हणजे प्रत्येक स्वामी भक्ताला खूप छान असे, म्हणजे असं वाटतं की कधी गुरुवार येतो आहे, नाही आपण जास्तीत जास्त स्वामींची सेवा करतो आहे. तर गुरुवारी आपण कोणकोणत्या सेवा करायला पाहिजेत बघा. तुम्ही जर गुरुवारी उशिरा उठत असाल तर थोडंसं, समजा तुम्ही जर 7 वाजता उठत असाल तर एखादा तास, अर्धा तास तुम्ही लवकर उठा आणि स्वामींची जास्तीत जास्त सेवा करा गुरुवारी. तर आपण काय करायचं आहे, तर गुरुवारच्या दिवशी लवकर उठून, आपल्याला माहिती आहे की गुरुवारी आपण केस धुत नाही आहेत, महिलांनी केस धुवायचे नसतात आणि साफसफाई म्हणजे फरशी पण पुसायची नसते गुरुवारी. हा प्रत्येक स्वामी भक्ताला नियम माहितीच असेल. पण आपण जिथे पूजापाठ करतो, आता ज्यांच्या स्वामींचे गुरुवार चालू आहेत त्या जागेवर तुम्ही गोमूत्राने साफसफाई करून घेऊन, म्हणजे जिथं पूजा मांडणी करणार आहात तेवढं तुम्ही जरी पुसलं तरी चालतं. त्याच्यानंतर दर गुरुवारी आपण उंबऱ्याचं लेपन, उंबऱ्याला हळदीचं लेपन करतो. जर ते शक्य नसेल तर कमीत कमी गोमूत्राने, हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याने उंबरा तुम्ही साफ करून घ्यायचा आहे, स्वच्छ पुसायचं आहे. छान रांगोळी वगैरे काढून, अगरबत्ती, दिवा वगैरे ओवाळून तुम्ही उंबऱ्याची पूजा करायची आहे. उंबऱ्याची का पूजा करतात, तर आपल्या घरामध्ये मुख्य दरवाजावर, जेव्हा आपण मुख्य दरवाजातूनच लक्ष्मी आपल्या घरात येत असते, त्याच्यामुळे आपण उंबरा साफ आणि स्वच्छ ठेवायचा. आता गुरुवारच्या दिवशी तुम्ही जर सेवा करत नसाल तर ह्या आवर्जून करा, कारण आपल्या आयुष्याचं सोनं करणाऱ्या या सेवा आहेत. गुरुवारचा दिवस आहे. गुरु जर आपला स्ट्रॉंग नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे असे प्रॉब्लेम येतात. जर गुरुबळ स्ट्रॉंग करण्यासाठी तर गुरुचा वारच दिलेला आहे आपल्याला हा गुरुवार. त्यामुळं गुरु जर स्ट्रॉंग करायचा असेल, गुरुबळ स्ट्रॉंग करायचं असेल तर गुरुवारी ह्या गोष्टी, ह्या सेवा आपण आवर्जून केल्या पाहिजेत. तर स्वामी चरित्र सारामृत वाचायचं, त्याच्यानंतर नामस्मरण करायचं, स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा. ह्या गोष्टी तर बेसिक झाल्या. पण ह्या सेवेबरोबरच तुम्ही जर गुरुचरित्रामधला 14वा आणि जर 18वा अध्याय एकदम मन लावून जर वाचला तर आयुष्यात कोणतीच संकट, कोणतंच दारिद्र्य आपल्या आयुष्यात राहणार नाही. जर 14वा अध्याय तुम्ही जर रोज वाचला तर अतिशय उत्तम. पण जर ह्या सेवा तुम्हाला रोज जमत नसतील ना, तर कमीत कमी गुरुवारी तुम्ही आवर्जून वाचा. ह्या सेवा करायला, आता गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचायला अगदी 5 मिनटं लागतात. त्याची किंमत आहे. छोटासा ग्रंथ घ्या तुम्ही. आता गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचायचा म्हणजे तुम्ही मोठा ग्रंथ घेऊन त्याच्यातला 14वा अध्यायकडून वाचायचं नाही आहे, कारण हा ग्रंथ खूप दिव्य, 5वा वेद मानला जातो या श्री गुरुचरित्र ग्रंथाला. त्याच्यामुळं हा नेहमी काढायचा नाही, कारण हा काढायला आपण म्हणतोच की आता हा मोठा ग्रंथ काढून आपल्याला वाचायचं म्हणजे आपण कंटाळा करतो. त्याच्यापेक्षा छोटा एक 10 रुपयाला किंवा 15 रुपयाला येईल असा छोटा ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र 14वा अध्यायाचा आणि श्री गुरुचरित्र 18वा अध्यायाचा. तर हे छोटे छोटे ग्रंथ आहेत ना, ते आपण नित्यसेवेत वाचायचे. जर नित्यसेवा वाचताना तुम्ही मांसाहार करत असाल तर त्या दिवशी हा ग्रंथ वाचायचा नाही. कुठलीच सेवा करायची नाही, ग्रंथच नाही, कुठलीच सेवा करायची नाही स्वामींची. स्वामीचरित्र वाचायचं नाही, नामस्मरणही करायचं नाही, तारक मंत्रही म्हणायचं नाही. कुठलीही सेवा करू नका तुम्ही. ज्या दिवशी तुम्हाला खायचं आहे ना त्या दिवशी सेवाच करू नका. त्या दिवशी खाऊन घ्या, मनसोक्त खाऊन घ्या आणि दुसऱ्या दिवशी परत शुचिर्भूत होऊन डोक्यावरून आंघोळ वगैरे करून मग तुम्ही फ्रेश स्वामींपुढे बसा आणि मग सेवा करा. तर मग मला हेच म्हणायचं की जे स्वामी भक्त असतील ना, ते तर काही गुरुवारी मांसाहार करत नसतील. त्याच्यामुळे गुरुवारचा हा खूप पवित्र दिवस आहे. त्या दिवशी तुम्ही ह्या सेवा करू शकता. जर ह्या सेवा
तुम्ही मनापासून जर केल्या आणि तुमच्या सेवेमध्ये जर कन्सिस्टन्सी, सातत्य जर ठेवलं ना तुम्ही, तर आयुष्यामध्ये कसलेच प्रॉब्लेम राहणार नाहीत. तुम्ही हे अनुभव घेऊन बघा. तुम्ही म्हणताल की आता मी किती दिवस झालं वाचतोय 14वा अध्याय, किती दिवस झालं 3-3 अध्याय वाचते, किती दिवस झालं नामस्मरण करते, तारक मंत्र म्हणते, तारक मंत्राचं पाणी पिते, तारक मंत्राचं तीर्थ बनवते, तरी पण मला अनुभव येत नाही आहेत. बघा, प्रत्येकाच्या प्रारब्धाचा हा भाग असतो. कोणाचं प्रारब्ध कमी असतं, कोणाचं प्रारब्ध जास्त असतं. आता तुम्ही म्हणताल ताई मी जसे जन्माला आले तसे तर काहीच वाईट कोणाशी वागत नाही, कधी वाईट स्वतःहून केलं नाही आहे किंवा असं वाईट कर्मच करत नाही, तरी पण माझ्या वाट्याला असं का, तरी पण लवकर का इच्छा पूर्ण होत नाहीत. तर तुमच्या मागच्या जन्मीचं जे काही पाप असतं, आता तुमच्या वाट्याला जे काही पाप आलेलं असतं ते फक्त तुम्ही केलेलं नसतं. तुमच्या आईचं म्हणा, वडिलांचं म्हणा किंवा त्यांचे काही पूर्वज असतात त्यांचे पाप म्हणा, हे आपल्या पुढच्या पिढ्यांना भोगावे लागतात. त्याच्यामुळं मागच्या जन्मात तर आपण काय पाप केलं हे आपल्याला माहिती नाही आहे, पण ह्या जन्मात तर आपल्या हातून काही पाप होणार नाहीत किंवा काही वाईट कर्म होणार नाहीत, ते तर आपल्या हातात आहे. त्यामुळं सगळं स्वामींवर सोडून द्यायचं आणि जे काही पुढे आलं आहे, जे काही भोगायचं आहे ना, ते आपण आनंदाने भोगायचं. कारण आपण स्वामी सेवेत आहोत. आपल्याला कसलीच भीती आणि चिंता नसली पाहिजे, कारण आपण सगळं स्वामींवर सोडलेलं आहे. आपण स्वामींच्या मार्गात आहोत. कारण आपल्या अख्ख्या ब्रह्मांड नायक आपल्यासोबत आहेत. तर मग आपल्याला कशाची काळजी आहे, कशाची चिंता आहे, सगळं स्वामींवर सोडायचं. स्वामींनी आपल्याला एकच मार्ग सांगितला ना, की तुम्ही सेवा करा. जो सेवा करेल तो खाईल मेवा, असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे जो करेल सेवा तो खाईल मेवा. त्यामुळं सेवा करायची आणि त्याला बरोबर फळ मिळतं म्हणजे मिळतंच, म्हणजे स्वामी देतातच. त्याचं स्वामी कोणाचंही काहीही ठेवत नाहीत, व्याजासकट परत करतात ते. त्याच्यामुळं तुम्ही आपल्या मनामध्ये कसलीही शंका न ठेवता, कसलीच काळजी करायची नाही, चिंता करायची नाही. फक्त आणि फक्त स्वामींची सेवा करायची आणि स्वामींवर सगळं सोपवून द्यायचं, की स्वामी आता तुम्हीच बघून घ्या. माझे पाप काय, पुण्य काय, चांगलं काय, वाईट काय, सगळं तुम्ही बघून घ्या. फक्त माझी साथ कधी सोडू नका आणि माझी काय जेवढी परीक्षा घ्यायची ना तेवढी परीक्षा घ्या. पण मला माझी मरेपर्यंत म्हणा किंवा पुढच्याही जन्मात माझी साथ कधी सोडू नका. कारण तुम्ही आहेत तर माझं आयुष्य आहे आणि तुम्ही आहेत म्हणून माझं जगण्याला अर्थ आहे. जेव्हा आपण स्वामींना या सगळ्या गोष्टी बोलतो ना, तेव्हा खरंच स्वामी आपली साथ देतात म्हणजे देतातच. कोणाच्या ना कोणाच्या मार्फत येऊन, कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन आपल्याला संकेत देतात स्वामी, की तू असं नाही, असं कर, हा मार्ग चुकीचा आहे, हा मार्ग बरोबर आहे. आणि तो आपण ओळखता आला पाहिजे, की स्वामींचा संकेत काय आहे ना, तो ओळखता आला पाहिजे आणि त्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. तर बघा, आज मी तुम्हाला सांगत होते की स्वामींच्या गुरुवारची आपण काय सेवा करायला पाहिजे. तर स्वामींच्या गुरुवारचे 14वा अध्याय, 18वा अध्याय, त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृताचे तुम्ही जर दर गुरुवारी एक पाठ केला, एक पाठ म्हणजे काय तर 1 ते 21 अध्याय, 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे, त्याला म्हणायचं एक पाठ. जर तो तुम्हाला एका टायमामध्ये, म्हणजे आता समजा तुम्ही सेवेला बसलाय आणि एका टायमामध्ये जर तुम्हाला 1 ते 21 अध्याय होत नसतील, तर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही थोडे थोडे करून तो पाठ पूर्ण करू शकता. आता तुम्ही एका टायमाला बसले तर 7 अध्याय वाचले, परत दुसऱ्या टायमाला बसले 7 अध्याय वाचले, तिसऱ्या टायमाला म्हणजे संध्याकाळी थोडा वेळ बसले तर तुम्ही 7 अध्याय पूर्ण करून असे 21 अध्याय पूर्ण केले तरीही चालतं. पण जर जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही एका टायमामध्ये वाचण्याचा प्रयत्न करा. कारण फक्त आता जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना वेळ लागू शकतो, 1.5 ते 2 तास तरी लागू शकतात, कारण वाचण्याला कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो. ते संस्कृतमध्ये आहे त्याच्यामुळे थोडंसं वेळ लागेल. पण जे जुने सेवेकरी आहेत ना, त्यांना जास्तीत जास्त 1 तास लागतो, 1 ते सव्वा तास. मला 45 मिनिट लागतात. तर आता बऱ्यापैकी ते पाठांतर होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे खूप वेळ कमी लागतो. पण जे नवीन सेवेकरी असतील त्यांना थोडासा जास्त वेळ लागेल. तर काही हरकत नाही, आपल्याला इच्छा आहे स्वामींची सेवा करण्याची, तर मग वेळ का वाचवायचा आपण. बघा, स्वामींना आपल्याकडून फक्त वेळ हवा आहे.
की स्वामी तेच म्हणतात, तू जर माझ्यासाठी वेळ काढला तर मी वेळेला तुला धावून येईन. तुझी जर वेळ जेव्हा खराब असते, वाईट असते, तेव्हा मी तुला धावून येईन. त्यामुळे आपल्याला जर स्वामीसाठी फक्त 5 ते 10 मिनिट काढायचे, तो बघा स्वामी चरित्र सारामृताचे जर तुम्हाला 3 अध्याय वाचायचे तर ते 3 अध्याय वाचायला 10 मिनिटं खूप झाले. त्याच्यानंतर स्वामींचं नामस्मरण करायचं. जर तुम्ही माळेवर म्हणजे 108 वेळा जर स्वामींची माळ करत नसाल तर फक्त स्वामींपुढं 5 मिनिट बसायचं, फक्त डोळे मिटून बसायचं आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करायचं. फक्त 5 मिनिटं करून बघा तुम्ही. आत्ताही जर माझा व्हिडिओ तुम्ही पॉज करून असं करून बघा आणि त्या आवाजाकडे तुम्ही लक्ष द्या की कसं वाटतंय आणि मला सांगा. हे नामस्मरण झाल्याच्या नंतर तारक मंत्र म्हणायचा. जर तारक मंत्र तुम्हाला 11 वेळा जर जमत नसेल म्हणायला तर तुम्ही कमीत कमी 1 वेळेस तरी म्हणा. तारक मंत्र 1 वेळेस तरी म्हणा, पण असा म्हणा खूप शांत, असं घाईघाईने उरकायचं म्हणून उरकायचा असं नका करू. एकदम शांत, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या आणि 1 वेळेस का होईना पण म्हणा. आणि 14वा अध्याय, 18वा अध्याय अशा ज्या 4-5 मी तुम्हाला सेवा सांगितल्यात ना, ह्या जर रोज जमत असतील तर अतिशय उत्तम. पण जर नसतील जमत तर कमीत कमी गुरुवारी तरी या सेवा करायला विसरू नका. कारण आपल्या आयुष्याचं सोनं करणाऱ्या ह्या खरंच खूप प्रभावी सेवा आहेत आणि ह्या सेवा केल्याने आपल्या आयुष्यात कसल्याच अडचणी राहत नाहीत. तुम्ही हे अनुभव घेऊन बघा. हे फक्त बोलायचं म्हणून बोलत नाही आहे आणि हे सत्य आहे की ह्या सेवा जो कोणी करतो ना त्याच्या आयुष्याचे प्रश्न मार्गी लागतात म्हणजे लागतातच. तुम्ही हा अनुभव घेऊन बघा. 14वा आणि 18वा अध्यायाने तर गुरुबळ स्ट्रॉंग होण्यास इतकी मदत होते ना, इतकी मदत होते की मी तुम्हाला शब्दात वर्णन करू शकत नाही. दर गुरुवारी तुम्ही केंद्रात आवर्जून जा. रोज जाणं जर शक्य नसेल तर तुम्ही दर गुरुवारी तरी केंद्रात जा आणि जाताना कमीत कमी स्वामींना प्रसाद घेऊन जा. तो पिवळ्या कलरचा प्रसाद घेऊन जायचा गुरुवारचा. मग ती केळी असू द्या, पिवळे पेढे असू द्या, पिवळे लाडू असू द्या, म्हणजे पिवळ्या कलरचा कुठलाही प्रसाद असू द्या, बर्फी असू द्या, आहे फक्त पिवळ्या कलरचा प्रसाद घेऊन जा. तुम्ही असं करून बघा. 4 ते 5 महिने म्हणा. दर गुरुवारी जसं जमेल ना तुम्हाला तसं तुम्ही दर गुरुवारी स्वामींच्या मठात जात जा, केंद्रात जा, पण स्वामींना प्रसाद घेऊन जा. कोणाला दान करा, पण पिवळं दान करायचं त्या दिवशी. वस्त्र करा, प्रसाद करा, किंवा कोणाला एखाद्याला भूक लागली आहे तर त्याला पिवळ्या अन्नाचंच खाऊ घाला सगळं. बघा, हे जर ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही आचरणात आणाल, करायला सुरुवात कराल ना, तेव्हा खरंच आपल्या आयुष्यात खूप असे मोठे मोठे बदल घडून येतात. ते आपल्याला दिसून येतात की हे स्वामींनी आपल्याला अनुभव दिलेले आहेत. आपण जेव्हा एखाद्याला निस्वार्थीपणे मदत करतो, अन्नदान करतो, काहीतरी चांगलं दान करतो, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अगणित असे आपल्या म्हणजे बदल झालेले असतात. तुम्ही हे अनुभव घेऊन बघा. ह्या सेवा करा आणि बाकीच्या गोष्टीही तुम्ही तुमच्या आचरणात आणा. खरंच स्वामी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेत आणि जो कोणी स्वामी भक्त माझे हे व्हिडिओ बघत आहे त्या भक्तांच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम असतील, जे काही संकट असतील ना, ते स्वामींनी दूर करावेत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.